असं लातूर जिल्ह्यात मागील वर्षभरात 3 मिसिंग तक्रार झालेल्या आहेत आणि आतापर्यंत जिल्ह्याला ताब्यात घेतलेला आहे. मिसिंगच्या प्रकरणामध्ये प्रथमतः मी क्लिअर करतो की जे 18 वर्षाच्या वरील असतील त्यामध्ये मिसिंग दाखल होते पोलीस स्टेशनला आणि 18 वर्षाच्या खालील जर कोण मिसिंग झाले असेल तर त्याबाबत पुरुष असेल, महिला असेल, मुलगी असेल, आपण त्यात थेट अपहरणाचा गुन्हा दाखल करतो कलम 137(2) BNS प्रमाणे. तर गेल्या 2024 मधले जर आपण बघितले की 2024 मध्ये 126 महिला आणि 89 पुरुष मिसिंग होते. त्यामधले आपण 120 महिला 82 पुरुष आपण त्यावेळेलाच त्याच वर्षी आपण शोधण्यात यश मिळालं होतं. त्यानंतर पुन्हा आपण ड्राईव्ह घेतले होते. 2025 लाही हा आकडा होता. 166 महिला होते मिसिंग, 101 पुरुष होते. ते पण आपण आपल्याला शोधण्यात यश आले होते. 2026 ला या वर्षात 172 महिला आणि 97 पुरुष यावेळेला मिसिंग दाखल झाले आपल्या इकडं. आणि अपहरणाचे जे गुन्हे मी तुम्हाला म्हटले जे 18 वर्षाच्या खालील होते त्या 58 मुली आणि 9 मुलं असे या पद्धतीने दाखवलं होतं. यांचा देखील आपण सगळ्यांचा शोध घेतला. त्यातले 135 महिला मिळून आणलेत, 71 पुरुष मिळून आणलेत आणि अपहरणाच्या गुन्ह्यामधील अपहरणाच्या सर्व पुरुष मिळून आणलेत आणि 58 पैकी 39 मुली मिळून आणलेत. 19 मुलींचा तपास तो अद्याप चालू आहे आणि त्यासाठी पथक कार्यरत. याबाबत मी तुम्हाला सांगू इच्छितो की यासाठी जिल्हा पातळीवर AHTU म्हणून अँटी ह्युमन ट्रॅफिक युनिट म्हणून कार्यरत असते. तिथे एक API दर्जाचे अधिकारी त्यांच्या अधीनस्थ एक संपूर्ण डेडिकेटेड स्टाफ असतो तो यासाठी काम करत असतो. या व्यतिरिक्त 7ही डिव्हिजनमध्ये 7 DYSPच्या अंतर्गत आपण 7 पथके केलेले असते. ते त्या डिव्हिजन लेवलचे तपासाचे काम त्यांच्याकडे असते. या मिसिंग आणि अपहरणाचा शोध घेण्यासाठी हे प्रकरणांचा तात्काळ शोध लागण्यासाठी मागील वर्षभरापासून गेल्या 7-8 महिन्यामध्ये आपण वेगवेगळे ड्राईव्ह घेतले. ज्या वेळेला आपण पहिला ड्राईव्ह घेतलेला होता जुलैमध्ये त्यावेळेला आपण त्याच्या अगोदरचे जेवढे मिसिंग प्रॉब्लेम होते साधारणतः 500 लोक आपण त्यावेळेला शोधून रेकॉर्डवरून कमी करण्यामध्ये यश आलं होतं. दुसरा ड्राईव्ह आपण ऑगस्टमध्ये घेतला. त्यावेळेला देखील साधारणतः 150 लोक मिसिंग आणि अपहरण मिळून आपण त्यावेळेला शोधले होते. त्यानंतर पुन्हा आम्ही ड्राईव्ह घेतला जो राज्यस्तरीय ड्राईव्ह होता. DG ऑफिसने आम्हाला त्या पद्धतीने सूचना दिल्या होत्या सर्व जिल्ह्यांना. त्यामध्ये देखील आपण 113 जणांचा त्या ठिकाणी शोध लावलेला होता. त्यानंतर पुन्हा जानेवारीमध्ये राज्यस्तरीय पुन्हा एक ड्राईव्ह घेण्यात आला. त्यावेळेला पुन्हा आपण 60 ते 70 जणांना त्यावेळेला शोधण्यात आलं आणि आता एप्रिलमध्ये त्यावेळेला पुन्हा एकदा ड्राईव्ह घेण्यात आलेला आहे आणि त्याची माहिती त्याच्यावर ड्राईव्ह चालू आहे. त्यात भरपूर जण आपण शोधलेले आहेत. वास्तविक पाहता जे मिसिंग होतात मग त्यांचा वयोगट कोणताही फिक्स नाही. ते पुरुष किंवा महिला असंही कोणतं हे नाहीये. घरातले वैयक्तिक रिझन्स असतात, काही शाळा कॉलेज असतात, काही वडीलधारे वयस्कर लोक असतात जे घरातल्या त्रासाला जाऊन गेलेल्या घर सोडून गेलेले असतात त्यांना आपण शोधून आणतो. आता कालचीच एक घटना अशी की वडिलांनी सायकल खेळू नये म्हणून रागावून नाही 2 लहान मुलं अहमदपुरामधून जे तिथं मजुरीसाठी एक कुटुंब आलं. वडिलांनी रागवल्यामुळे सायकल खेळू नये म्हणून ते जे गेले 2 लहान लेकरं ते पण शोधण्यात 24 तासाच्या आत आमच्या पोलिसांना यश आलेलं आहे. त्यामुळे मिसिंग आणि अपहरण या दोन्ही प्रकरणाचं जर हे बघता तर आपल्या लातूर जिल्हा पोलीस दलाने यामध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे आणि यातील जास्तीत जास्त अपहरण आणि मिसिंग झालेले व्यक्ती आपण शोधण्यात आपल्याला यश मिळालेले. सध्या पातळीवर मिसिंग मधील 37 महिला आणि 26 पुरुष शिल्लक आहेत आणि अपहरणाच्या गुन्ह्यातील एकूण 19 व्यक्ती त्या शिल्लक आहेत आणि त्याचा देखील तपास आमच्या 8 पथकांकडून त्या डिव्हिजनचे जे पथक आहेत त्यांच्याकडून आणि जिल्हा लेवल आमचे AHTUचे पथक आहे त्यांच्याकडून चालू आहे. तर मागच्या 90 दिवसात 327 मुली गायब झाल्याची माध्यमांमध्ये आलेला आहे. कसे मी तुम्हाला कारण सांगितले कोणते मिसिंग व्हायचे. मग ते महिला असतील, पुरुष असतील किंवा काय असतील आम्ही त्यांना सगळे एकाच हेडखाली ते दाखल होतात आणि ते एकाच हेडखाली त्या तपास पण त्या पद्धतीने केला जातो. त्याचे रिझन्स वेगवेगळे असले दाखल होण्याचं प्रमाण ज्या त्या वेळेला
ज्या त्या मंथलीनुसार व्यवस्थित असते, ते त्या त्या पद्धतीनं त्या रेशोनुसार चालू आहे. जेवढ्या मंथ दाखल झाले त्यांच्यातले तुम्हाला मी शिल्लक सांगितले ते पण आत्ताच्या लास्टच्या काही आठवड्यातले आहेत. त्यामुळे मॅक्झिमम लोकांना जे जातात त्यांना आपण लगेच तात्काळ शोधून पण आणतो. काही घरातून रुसून गेलेले ते तात्काळ आणण्यात आपल्याला यश आलेले. काही बाहेर ठिकाणी बाहेर गावी गेलेत, नातेवाईकांकडे गेलेत, त्यांना देखील आपल्याला शोधण्यात यश आलेले आहे. काही ठिकाणी न सांगता गेलेले त्यांच्याबरोबर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून आपण संपर्क केलेला आहे आणि त्यांना परत आणलेले आहे. काही वेळेला जे दुसऱ्या जिल्ह्यात गेलेले आहेत किंवा दुसऱ्या राज्यात गेलेले आहेत त्यांच्याशी संपर्क साधून तिथल्या युनिटशी संपर्क साधून देखील त्यांना परत आणण्यात आलेलं आहे. त्यामुळं मिसिंगचं प्रमाण ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने त्यांना परत आणण्याचं प्रमाण देखील आहे. काय म्हणतात जिल्ह्यामध्ये एक घरगुती मनमुटाव काय असतील किंवा शैक्षणिक काय मनमुटाव असतील तर त्याचं आपल्या घरातल्यांशी बोलून समाधान शोधावं. आता घरात सोडून जाणं हा कोणता पर्याय नसतो त्याच्यामध्ये. त्यामुळं ते घरातल्यांना विश्वासात घ्यावं. त्याच पद्धतीनं आपल्या घरातल्या माणसांच्या पण आपण लक्ष ठेवलं पाहिजे की त्यांना कोणत्या गोष्टीचा त्रास आहे किंवा त्यांच्या मनात कोणत्या गोष्टी चालू आहेत त्या देखील बाबी समजून घेतल्या पाहिजे, जेणेकरून एखाद्याला आपलं घर सोडून दुसरीकडे कुठेतरी जाऊन व्यक्त होण्याची गरज पडणार नाही. आणि जर एखादी व्यक्ती मिसिंग झाली किंवा एखादी व्यक्ती घर सोडून गेली तर तात्काळ तात्काळ स्थानिक लगतच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधावा असं मी सर्वांना आवाहन करतो.